सायंकाळी 6 नंतर जे झालेलं मतदान आहे त्याला आक्षेप घेऊन आपण हायकोर्टात गेला होता. तुमची मागणी देखील मान्य करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाला नोटीस. 2 मुद्द्यांवरती आम्ही गेलेलो आहोत. एक हा 6 नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे. हा एक इश्यू आहे. आणि दुसरा इश्यू असा आहे की रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. आम्ही कोर्टाला असं तिथे हे म्हणालेलो आहोत की आरओनी म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनी जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळत नाही आहे ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का, पाठवणं हे कंपल्सरी आहे का याचं एक्झामिन करावं. आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले. कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे. 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे. 2 आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे. नाही, खुलासा करायला सांगितलेला आहे आणि पिटिशनमध्ये जे काही मांडलेलं आहे त्याला उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. नोटीस जी आहे ती चीफ इलेक्शन कमिशनला इश्यू करण्यात आलेली आहे. दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्टरल ऑफिसर त्यांना असणारं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे. तिघांनाही उत्तर देण्याचं असणारं सांगितलेलं आहे. मेन मुद्दा मी जसं म्हणालोय की 6च्या नंतर झालेलं मतदान हे कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं 6 वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे. ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असणारा चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी. त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे. आणि नसेल तर मग त्या मतदारांचं जे आहे 6 नंतरचं झालं की न झालं हा त्याच्यातला असणारा इश्यू आहे. आम्ही कोर्टाला असं म्हणतोय की हे मतदान मग झालेलं नाही त्यावरती कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा. तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की जवळपास 75-76 लाख मतदान हे 6 नंतर झाले. हो, इलेक्शन कमिशनचेच फिगर्स आहेत ते. आणि तेवढंच मतदान जे आहे ते विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालामध्ये वाढलेलं मतदान देखील आहे. म्हणजे काय माझं एवढंच फक्त राहणार आहे की आम्ही असणारा बॉल रोल केलेला आहे. उरलेल्या सगळ्या राजकीय पक्षांनी असणारं याच्यामध्ये जुळलं आणि जनतेने सुद्धा ह्याच्यामध्ये असणारा जर सहभाग घेतला तर इलेक्शन कमिशनला जी खरी माहिती इलेक्शन कमिशनकडे आहे ती त्यांनी कोर्टापुढे मांडावी अशी माझी अपेक्षा आहे. एकीकडे इलेक्शन कमिशन वारंवार दावा करतंय की निवडणुका पारदर्शक पार पडल्या, कोणत्याही प्रकारची फेरफार करण्यात आली नाही. काय वाटतं की ते म्हणूनच आम्ही म्हणतोय की पारदर्शक निवडणुका पार पाडलेल्या आहेत असे इलेक्शन कमिशन दावा करतोय. तोच दावा त्यांनी असणारा कोर्टापुढे करावा आणि जी काही त्यांच्याकडे माहिती आहे किती स्लिप्स वाटल्या आणि किती स्लिप्स वाटल्या नाहीत त्याची माहिती त्यांनी कोर्टासमोर द्यावी. लोकसभा निवडणुकीनंतर जे 75-76 लाख मतदान वाढले तेच 6 वाजल्यानंतरचं मतदान झालेलं आहे का त्याच्याबद्दल मला माहिती नाही काहीच.
सर हिंदी में बता दीजिए, आज सुनवाई थी सर, क्या कहेंगे, पूरा क्या हुआ? इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र के इलेक्शन होने के बाद एक बयान दिया था कि 6 बजे के बाद का जो वोटिंग है वो कम से कम 76 लाख जो है वोटिंग हो चुका है, 76 लाख वोटिंग हो चुका है, ऐसी उन्होंने जानकारी दी थी। हम लोग ने बीच में इलेक्शन कमीशन से आरटीआई के माध्यम से एक क्वेरी की थी कि बूथ वाइज और कॉन्स्टिट्यूंसी वाइज कितने स्लिप्स डिस्ट्रीब्यूट गए थे, टोकन कितने स्लिप डिस्ट्रीब्यूट गए थे 6 बजे के बाद, उसका विवरण आप दीजिए। इलेक्शन कमीशन के ऑफिस से उसका जवाब आया और कहा कि ये जानकारी हमारे पास नहीं है। दूसरी बात यह है कि जहां पोलिंग वोट और काउंटेड वोट इनमें जब डिफरेंस आता है तो इलेक्शन कमीशन की ही गाइडलाइन है कि रिटर्निंग ऑफिसर ऐसे वक्त में इलेक्शन अनाउंस नहीं कर सकता है, उसको वो पूरा मामला जो है वो इलेक्शन कमीशन के पास भेजना है और इलेक्शन कमीशन जो डायरेक्शन देगा उस डायरेक्शन के मुताबिक उनको फैसला देना होगा, ऐसी एक परिस्थिति है। तो ये 2 मुद्दों पर जो है हम लोग की इलेक्शन रिट पिटीशन दाखिल है और मैं मान के चलता हूं कि आज नोटिस इशू की गई है, सेंट्रल गवर्नमेंट को, यूनियन ऑफ इंडिया को नोटिस इशू की गई है, चीफ इलेक्शन कमीशन को नोटिस इशू की है और महाराष्ट्र के जो इलेक्टोरल ऑफिसर है उनको ये नोटिस इशू कर दी है और कोर्ट ने 2 हफ्ते के अंदर उनसे जवाब मांगा है। 2 हफ्ते के बाद ये दोबारा कोर्ट के सुनवाई पर आ जाएगी और उस वक्त मेरे ख्याल से फाइनल हियरिंग की शुरुआत होगी, ऐसा मुझे लगता है। मैं तमाम राजनीतिक दल महाराष्ट्र के जो है उनसे विनती करता हूं कि हमने जो है ये 75 लाख वोट का इशू जो है वो कोर्ट के सामने लाया हुआ है, राजनीतिक दलों ने भी इसमें इंटरेस्ट लेना चाहिए और एक जॉइंट एक्शन अगर होता है तो मैं मान के चलता हूं कि एक परिस्थिति अच्छी उभरेगी, ऐसी बात है। इलेक्शन कमीशन हमेशा कहता है कि हमने पारदर्शक तरीके से इलेक्शन किया है। मैं उनसे ये रिक्वेस्ट करूंगा कि आपकी जो पारदर्शिता है जिस पर आप दावा कर रहे हो वो कोर्ट के सामने अगर ले आए तो मेरे ख्याल से कोर्ट को भी फैसला देने में आसान होगा, ऐसा मैं मानता हूं। सर एक प्रश्न असा होता, ठाकरे गटाकडून जे येते निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून आधार कार्डची सक्ती करावी असं राज्याचे निवडणुकांचे आयोजक चोक्कलिंगम त्यांना निवेदन दिलं होतं, काय वाटतं काय त्यामुळे ते मला वाटतं हा मुद्दा आम्ही असताना घेऊ, डायव्हर्शन काही करत नाही। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।